बावरे मन भाग 30. आधिराज तिला गोड दम देऊन निघून गेला. दिव्याही तो जाताच पाणीपुरी आणि आईस्क्रीमवर ताव मारला. दिव्या बोलली, चला झोपा आता साहेब, उद्या येणार आहेत घ्यायला. तो ऐकणार तर नाही आहे. सकाळी दिव्या आवरून खाली येते. राम तिच्या जवळ येत राम बोलतो, पिनू कुठे बाहेर जात आहेस का? दिव्या बोलली, आधिराज येतो आहे दादू घ्यायला मला. राम बोलतो, तुला जायचं आहे ना त्याच्यासोबत, तुला राहायचं असेल तर अजून राहा. दिव्या बोलली, नाही दादू, जाते मी. किती झालं तरी आमचं नातं खूप घट्ट आहे. अशा भांडणाने थोडीच तुटणार आहे. नीलम बोलली, अहो जाऊ द्या तिला. आता तसंही ती अधिराजसोबत जास्त खुश असते. हो की नाही दिव्या? दिव्या बोलली, हो मग. आणि दादू आणि नीलम, तुम्ही मनावर घ्या आता बाळासाठी. मलाही आत्या म्हणणार आणा ना. दिव्या असं म्हणताच नीलम लाजून रामकडे बघते. थोड्याच वेळात अधिराज येतो. तिला घरी येऊन जातो. अधिराज बोलतो, आपण इथेच आपल्या बंगल्यामध्येच राहणार आहोत. उगाच पाटील मेन्शनला जाण्याचा हट्ट करू नकोस. कारण मी तो हट्ट पूर्ण करणार नाही आहे. अजून एक, मी आपलं सामान खालच्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे. तुला 6वा महिना चालू झाला आहे ना, तुला आता स्टेप्स उतरणं शक्य नाही होणार. तू आराम कर, मी ऑफिसला चाललो आहे. दिव्या बोलली, लवकर घरी ये, मला करमत नाही बरं का एकटं. आधिराज दिव्याच्या कपाळावर किस करतो आणि ऑफिसला निघून जातो. तर इकडे आकाश, अधिरा, आलिशा आणि केशव पाटील मेन्शनमध्ये येतात. सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. अधिराजची मॉम बोलल्या, अरे आज तुम्ही इकडे कसे? अधिरा बोलली, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आले आहे, खास करून मॉमला. मी आणि आकाशने काल कोर्ट मॅरेज केलं आहे. अधिराजची काकू बोलल्या, काय? तुम्ही लग्न केलं? लाज नाही वाटत आई वडील असताना असं लग्न करायला? मला हे लग्न मान्य नाही. आलिशा बोलली, मॉम ते सज्ञान आहेत. त्यांना लग्न करायचं होतं, त्यांनी केलं. आणि अजून एक, मी आणि मिस्टर केशव यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत तू खूप मनमानी केलीस, पण आता नाही. अधिराजची काकू बोलल्या, नक्कीच हे डोकं तुमचं नाही आहे. मला तर वाटतं हे काम त्या दिव्याचंच असणार. पाटील घरची सून असून त्यांचंच नाव खराब करायला निघाली ही मुलगी. बिझी बोलली, दिव्याने अगदी योग्य केलं. मला गर्व आहे तिच्यावर. जे काम आपण मोठ्या लोकांनी करायला हवं ते तिने केलं. माझी संमती आहे दोन्ही लग्नाला. पण लग्न हे रीतिरिवाजाने प्रमाणेच होणार. शेवटी आमच्या घरच्या लेकी आहात ना, त्यांची विदाई ही इथूनच होईल. आकाश बोलतो, बिझी, दिव्याला पुढच्या महिन्यात 7वा महिना लागेल. माझं असं मत होतं की तिचं डोहाळे जेवणाच्या दिवशी आमची एंगेजमेंट व्हावी आणि त्यानंतर सगळे लग्न समारंभ. अधिराजचे काका बोलले, हो तयारीला लागा, आपल्याकडे वेळ कमी आहे लग्नासाठी. आकाश बोलतो, थँक्स आमचं नातं मान्य केल्याबद्दल. मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. केशव बोलतो, लग्नाचा अर्धा खर्च मी करेन. बिझी बोलल्या, केशव बाळा तू काय करतोस? केशव बोलतो, बिझी, माझाही स्वतःचा बिझनेस आहे. बिझी बोलल्या, चांगला आहे. आकाश आणि केशव लग्नाची बोलणी करायला घरातील मोठ्या लोकांना बोलवा. केशव बोलतो, बिझी, माझ्या घरी जे कोणी मोठं आहे ते मीच आहे. अधिरा आणि अलिशा अधिराजच्या बंगल्यामध्ये परत येतात. काकू त्यांच्याच रूममध्ये येतात. अधिराजची काकू बोलल्या, दिव्या, तुला सोडणार नाही मी. माझ्या दोन्ही मुलींना तू माझ्या विरुद्ध केलंस ना. अधिराजचं लग्न त्या आकाशसोबत लावून चांगलं नाही केलंस तू. इकडे समायराला खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं. तिच्या बाजूला 4 हट्टेखट्टे बॉडीगार्ड्स होते. समायरा बोलली, मला का आणलं आहे इथे? सोडा मला, तुम्हाला माहीत नाही आहे मी कोण आहे. बॉडीगार्ड बोलतो, आमच्या बॉसने आणलं आहे तुम्हाला इथे. समायरा बोलली, तुमचा बॉस कोण? तुमचा बॉस आणि त्याने मला का इथे आणलं आहे? बॉडीगार्ड्स बोलतो, ते बघ आले. समायरा बोलली, तू तू आणला आहेस का मला इथे? दात ओठ खात बोलती.
ती व्यक्ती बोलली, हो मीच. समायरा बोलली, तू माझ्या वहिनीचा भाऊ आहेस, पण तुझं काय वाकडं केलं आहे मी? हो, तिला किडनॅप करणारा दुसरं तिसरं कोणी नसून केशवच होता. केशव बोलतो, वाकडं तू माझं काही केलं नाहीस, पण तू दिव्या आणि अधिराजच्या आयुष्यात लुडबुड करते आहेस. समायरा बोलली, तुला काय करायचं आहे त्यांच्याशी? केशव बोलतो, दिव्या माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती. आज तिच्यामुळे मला सगळी नाती मिळाली आहेत. जिथे मी एकटा आयुष्य जगत होतो, आता तिच्यामुळे माझा एकटेपणा दूर झाला. तिच्यामुळे मला माझा हक्काचं माणूस मिळालं. तुला काय करणार म्हणा? समायरा बोलली, हे बघ मला सोड, काहीही झालं तरी अधिराज फक्त माझा आहे. मी दिव्याला संपवणार, मग अधिराज माझा. केशव बोलतो, मी तुझी सावलीसुद्धा तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही, समजलं? बॉडीगार्ड्सना इशारा करत, हिची चांगली खातिरदारी करा आणि नजर ठेवा, ही इथून पडून जाता कामा नये. केशव निघून जाताच समायराची चांगलीच खातिरदारी होते. इकडे दिव्या स्विमिंग पूलजवळ फिरत असते. अचानक कुंडी पडल्याचा आवाज येतो. दिव्या घाबरून पोटावर हात ठेवते. दिव्या घाबरतच नव्हती, पण तिच्यातील आई ही नक्कीच घाबरत होती. दिव्या घाबरतच पुढे जात असते की अधिराज येतो. त्याला बघताच ती मिठी मारते. अधिराज बोलतो, काय झालं दिव्या? तू इथे आहेस? मी तुला पूर्ण घरभर शोधलं. इथे काय करतेस? तू चल आत, अशी एकटी या साईडला येत नको जाऊस. दिव्या बोलली, अधिराज, इथे कोणीतरी आलं होतं. मी इथेच फिरत होते, मला कुंडी पडल्याचा आवाज आला. अधिराज बोलतो, रिलॅक्स दीपू, शांत हो. कोणी नाही आहे तिकडे, चल बरं बघू आता. अधिराज तिची समजूत घालत तिला रूममध्ये घेऊन येतो. तिला आपल्या मिठीत घेत तिला झोपवतो. तिला शांत झोपलेलं बघून तो उठून गॅलरीत जातो. कारण त्यालाही वाटत होतं तिथे कोणीतरी होतं. पण दिव्याला सांगितलं असतं तर ती पॅनिक झाली असती आणि या अवस्थेत तिच्यासाठी आणि बाळासाठी चांगलं नव्हतं. तो कोणाशी तरी फोनवर बोलून काहीतरी ठरवत तिच्या बाजूला झोपून जातो. सकाळी दिव्याला जाग येते. अधिराजला बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. ती तिच्या कपाडावर ओठ टेकवते. उठून आंघोळ करून बाहेर येते. तिला खूप फ्रेश वाटतं. ती तयार होत असते की अधिराज तिला मागून मिठी मारतो. दिव्या बोलली, झाली का झोप तुझी? अधिराज बोलतो, हो झाली ना. तुझ्या मिठीत मला झोप लागणार नाही असं कधी होईल का? अधिराज तिच्या गालावर किस करतो. दिव्या ही लाजत असते. तिला असं लाजताना बघून त्याला अजून तिची मज्जा घ्यायची लहर येते. अधिराज तिला स्वतःजवळ टर्न करत असतो. तिच्या मानेत त्याचा चेहरा फिरवत असतो. त्याच्या स्पर्शाने तीही लाजून चूर होत चेहरा त्याच्या कुशीत लपवते. दिव्या बोलली, अधिराज, तू ना खूप बदमाश झाला आहेस सध्या. अधिराज बोलतो, आता माझी बायको आहेस तशी. आणि आज काय स्पेशल आहे का साडी नेसायला? दिव्या बोलली, स्पेशल असं काही नाही, फक्त मन झालं मग नेसली. बघ ना साडीत पोट किती छान दिसतं ना. आता काही दिवसात मला 7वा महिना लागेल. अधिराज बोलतो, आज मी तुला रामदादाजवळ सोडतो. संध्याकाळी येईल परत घ्यायला. दिव्या बोलली, अधिराज, मी पाटील मेन्शनमध्ये जाऊ का? आज मॉम आणि बिझीला जाऊन भेटते ना प्लीज. अधिराज बोलतो, मी तुला सांगितलं आहे ना, तुला तुझ्या दादाकडे सोडतो. बस जा आवर. दिव्या रागात आवरायला निघून जाते. दोघेही ब्रेकफास्ट करून कुलकर्णी मेन्शनमध्ये येतात. राम आणि नीलम तिच्या जवळ येत. राम बोलतो, कशी आहेस बच्चा? काही त्रास होतो का बाळा तुला? तिला नीट सोफ्यावर बसवतो. दिव्या बोलली, मी मस्त आहे दादू, बस फक्त कधी कधी अस्वस्थ वाटतं. काही दिवसात 7वा महिना लागेल. जसे जसे दिवस महिने वाढत आहेत ना, तसा त्रास होतो दादू. चालायला त्रास होतो, वागता येत नाही. नीलम बोलली, बरं तू काही खाल्लंस का? दिव्या बोलली, हो खाल्लं ना, पण आता मला दादूच्या हाताचं पाहिजे, काहीतरी मस्त स्पायशी. राम बोलतो, सॉरी बच्चा, मला काम आहे जरा, आल्यावर बनवून देईल. रिधिमा बोलली, दिव्या तू नको नाराज होऊस, आम्ही दोघी आहोत ना, तुला हवं ते बनवून देतो आम्ही.
कुणाल आणि रामकडे बघून नाक मुरडत कुणाल बोलतो, पण चांगलंच खाऊ घाल बरं का, नाहीतर तिला सगळं जळलेल्या रेसिपी खाऊ घालशील. मी बिचारा करतो सहन, पण रिधिमा बोलली, काय म्हणायचं आहे तुम्हाला? मी खराब जेवण बनवते का? रिधिमा आणि कुणालचं भांडण बघून सगळे हसत होते. आधिराज बोलतो, तू आराम कर, आम्ही आलोच. आधिराज दिव्याला सांगून बाहेर पडतो. त्याच्या मागे राम आणि कुणालही बाहेर पडतात. तिघे रामच्या हॉटेलमध्ये आले, जिथे रामचा प्रायव्हेट कॅबिन होतं. तेवढ्यात केशव, परिमल, अमित, विक्रम आणि आकाशही आले. केशव बोलतो, काय झालं आहे अधिराज? तू असं सगळ्यांना का घाईत बोलावलं? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अधिराज बोलतो, काहीच ठीक नाही आहे. माझ्या मते दिव्याच्या जीवाला धोका आहे. राम बोलतो, नीट सांग अधिराज, तुला असं का वाटत आहे? अधिराज बोलतो, काल बंगल्यात कोणीतरी घुसलं होतं. सगळे सोबत बोलतात, व्हॉट? अधिराज बोलतो, रात्री पूल साईडला दिव्या फिरत होती, तर तिच्यावर कोणीतरी हल्ला करायला आलं होतं. पण कदाचित त्या व्यक्तीचा धक्का कुंडीला लागला आणि दिव्या सावध झाली आणि त्यात माझ्या गाडीचा पण आवाज ऐकून ती व्यक्ती पडाली. केशव बोलतो, कोण करेल पण असं? आकाश बोलतो, समायरा किंवा माझी पूजनीय सासू म्हणजे अधिराजची काकू. परिमल बोलतो, समायराचं ठीक आहे की ती अधिराजसाठी वेडी आहे, पण त्याची काकूचा काय संबंध? केशव बोलतो, संबंध कसा नाही, दिव्याने अधिराजचं लग्न आकाशसोबत लावून दिलं. इतकंच नाही, आलिशा तिलाही लग्नासाठी तयार केलं. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुमच्या काकूच्या मर्जीशिवाय झाल्या आहेत आणि आता त्याच्यातला राग बाहेर उफाडून आला आहे. राम बोलतो, पण बंगलोत एवढी टाईट सिक्युरिटी असताना आतमध्ये कधी कसं आले? केशव बोलतो, अरे सोपं आहे, वॉचमनला पैसे दिले तर आज सहज एंट्री भेटते. आधिराज बोलतो, मी कालची CCTV फुटेज चेक केली आहे. काल दिव्या खूप घाबरली होती, पण कशी तरी तिची समजूत काढली मी. केशव बोलतो, समायरा करणं शक्य नाही आहे, कारण समायरा माझ्या तावडीत आहे. विक्रम सोडून सगळे शॉक झाले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न बघून केशव बोलणारच की विक्रम बोलतो, त्याला मीच बोललो होतो समायराला पकडून ठेवायला, कारण मला माहिती आहे माझी बहीण कशी आहे ते. राम बोलतो, आता आपल्याला दिव्याला एकटं सोडता येणार नाही आणि काकूवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. केशव बोलतो, ती बाई स्वतःच्या मुलींचं आयुष्य बर्बाद करू शकते, ती काहीही करू शकते. इकडे दिव्यासोबत रिधिमा, नीलम, तारा, श्वेता, आदिरा आणि आलिशा असतात. सगळे आदिराला चिडवत असतात. तेवढ्यात समृद्धी आत येते. समृद्धी बोली, मला विसरलात ना सगळे, जा बाबा कट्टी, रुसायचं नाटक करते. नीलम बोलली, तुला विसरून कसं चालेल हा? रिधिमा बोलली, समृद्धी खूपच ग्लो करायला लागली आहेस. बरं बस इथे. दिव्या बोलली, समृद्धी तू एकटी आलीस का? समृद्धी बोलली, नाही ग, तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आले. हे तेही दोन दोन ते बघ तिकडे. दिव्या तिकडे बघते तर समोर अधिराजची मॉम आणि बिझी उभे असतात. दिव्या त्यांना बघून खूप खुश होते. ती उठणार की मॉम जवळ येते. मॉम बोलल्या, उठू नको बाळास, तू बस, बघू शांत. दिव्या बोलली, बरं झालं तुम्ही आणि बिझी आलात मला भेटायला. मी आपल्या घरीच येणार होते, पण तुमचा लाडका नाही म्हणला ना, नाही जायचं म्हणून. बिझी बोलल्या, त्यानेच तर आम्हाला सांगितलं तुला भेटायला, म्हणून तर आलो आम्ही. तसंही कांचनने तुझ्यासाठी लाडू आणले आहेत, तुला आवडतात ना? दिव्या बोलली, खरंच मॉम, द्या ना, मला खूप इच्छा होती माझी लाडू खायची. लाडू बघून दिव्याच्या तोंडाला पाणी सुटतं. ती लाडूवर ताव मारत असते. सगळे तिच्याकडे बघत असतात. दिव्या बोलली, ए बघू नका तुम्ही, मी नाही देणार कोणाला, हे सगळं माझं आहे बरं का. मॉम, हे माझं आहे ना? मॉम बोलल्या, हो बाळा, तुझंच आहे ते, बाकीच्यांसाठीही आणले आहेत मी. सगळे लाडूवर ताव मारत असतात. जेंट्स मंडळी सुद्धा येतात. त्यांना असं लाडू खाताना बघून तेही हसत असतात. ते आले तरी कोणाचं लक्ष नव्हतं.
दिव्याला तर असं लहान मुलांसारखं खाताना बघून डोळे मोठे करतो. आकाश बोलतो, ए, एकट्या एकट्या काय खाताय? हा, तुम्हाला नवरेही आहेत हे विसरले आहेत का तुम्ही? कुणाल बघून अंश, रिधिमा आणि कुणालचा मुलगा त्यांच्याकडे येण्यासाठी हट्ट करतो. तर विक्रमला बघून स्वीकृती, विक्रम आणि ताराची मुलगी हातपाय मारायला लागते. आरवी सुद्धा केशवला बघून त्याच्याकडे झेप घेत. बिझी बोलल्या, बघा आपल्या डॅडला बघून कसे लगेच त्यांच्याकडे झेपावले. आदिराज आणि अमित, तुम्हाला सुद्धा लवकरच हा अनुभव घेता येणार आहे. राम बोलतो, आपण दिव्याच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कधी करायचा? सगळं कसं नीट झालं पाहिजे ना. मॉम बोलल्या, मी गुरुजींना विचारून मुहूर्त घेते, मग आपण तशी तयारी करूया. आणि अधिरा आणि आलिशा यांची एंगेजमेंट ही त्याच दिवशी आहे. सगळी तयारी करावी लागेल ना. राम बोलतो, आपण करू सगळं तयारी. दोन्ही कार्यक्रम ग्रँड झाली पाहिजेत. नीलम बोली, हो, आम्हालाही शॉपिंग करायची आहे. रिधिमा बोली, हो, मग किती कामं आहेत. आकाश बोलतो, हो, मग सगळं तुम्हीच करणार आहेत ना, नाही का? श्वेता बोली, तू गप्प, तुला काय जातं बोलायला, आम्हा बायकांची किती तयारी असते. राम बोलतो, तुम्ही भांडू नका. तुमच्या शॉपिंगचा प्रॉब्लेम मी करतो सॉल्व. कपडे आणि 3 ज्वेलरी डिझायनर मी घरी बोलावतो. तसंही दिव्या आणि समृद्धी यांना दगदग नाही होणार. आणि रिधिमा, तारा आणि आरवी लहान आहेत ना. आदिराज बोलतो, हो दादा, बरोबर बोलत आहे तू. ठरलं तर मग. आकाश, तुझ्या आईच्या कानावर घालावं लागेल सगळं. सगळे घरी निघून जातात. दिव्या ही अधिराज सोबत घरी येते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग? मला कमेंट करून नक्की कळवा बरं का. आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या माधुरी विथ स्टोरीजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.